हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच NTVTC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत डिटेल कोर्स. या कोर्समध्ये युनिट नंबर 5 तो म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड हा युनिट आपण कव्हर करत आहोत. या युनिट संदर्भात टोटल 8 लेसन याआधी मी प्रोव्हाइड केलेले आहेत. आज आपलं 9 नंबरचं लेसन आहे. या लेसनमध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे MCQs आपण कव्हर करणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTVTC नेट एक्झाम संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. त्या संदर्भात डेमो क्वेश्चन पेपर मार्फत प्रॅक्टिस करून घेतली जाईल. त्याच संदर्भात मॉक टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या जातील. फ्रेंड, या लेसनला पाहिल्यानंतर पेपर फर्स्ट संदर्भात अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. या कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. व्हॉट्सअपवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर डेफिनेटली जॉईन करू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण युनिट नंबर 5 मधील लेक्चर नंबर 9 हे कव्हर करणार आहोत. यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. आता टाईम अँड वर्क संदर्भात किंवा बाकीचे जे पॉईंट आहेत त्या संदर्भात क्वेश्चन आपण मागील 8 लेसनमध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे ना. ॲव्हरेज संदर्भात सर्व लेसनमध्ये आपण वेगवेगळे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आज आपण मिक्स MCQs पाहणार आहोत. हे सर्व लेसन तुम्ही पाहिले नसतील तर प्रिव्हियस सर्व लेसन पहा, कोर्समध्ये अवेलेबल आहे. एकदम सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सर्व MCQs मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. अशा प्रकारचे MCQs एक्झामला येत असतात. ठीक आहे ना. आज आपण मॅथमॅटिकल संदर्भात मिक्स MCQs कव्हर करणार आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आपण ॲड केलेले आहेत, जास्त हार्ड ॲड केलेले नाही आहेत. एकदम इझी वेने सोडवता येतील अशा प्रकारचे क्वेश्चन आहे. फक्त प्रॉपर वेने समजून घेण्याचा प्रयत्न करा, डेफिनेटली समजतील. ठीक आहे. तर या सिरीजमधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय समजून घ्या. A shopkeeper buy a book for ₹400 and sell it for ₹480. What is his profit percentage? म्हणजे एक शॉपकीपर आहे, त्याने एक बुक घेतलं 400 रुपयाला आणि ते विकलं कितीला? 480 रुपयाला. तर त्यांनी विचारलं की त्या व्यक्तीला प्रॉफिट किती झाला पर्सेंटेजमध्ये. आता सिंपल आहे पहा. कॉस्ट प्राईस किती होती? 400 होती. सेलिंग प्राईस किती आहे? 480. बरोबर ना. मग आता 400 मधून 480 गेले तर फॉर एक्झाम्पल त्याला नफा किती झालेला आहे? 80 रुपये. प्लस मायनस सोडून द्या, 80 रुपये त्याला फायदा झालेला आहे. कारण त्यांनी घेतलं 400ला, विकलं 480ला, म्हणजे 80 रुपये त्याला प्रॉफिट आहे. आता त्यांनी विचारलंय प्रॉफिट पर्सेंटेज किती असतील. आता 80 हा आकडा तुम्ही काढलेला आहे. याच्या बेसवर तुम्ही पर्सेंटेज डेफिनेटली काढू शकता. तुम्हाला मी दरवेळेस सांगितलेलं आहे पहा, जो पण आपल्याला प्रॉफिट होतोय किंवा जो पण लॉस होतोय तो कशावर होतोय? कॉस्ट प्राईसवर. म्हणजे कॉस्ट महत्त्वाची असते, लक्षात ठेवायचं. सेलिंग प्राईस त्या ठिकाणी महत्त्वाची नसते. सेलिंग प्राईसवर प्रॉफिट होत नसतो. प्रॉफिट हा कॉस्ट प्राईसवर आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं 80 रुपये आपला प्रॉफिट आहे. पण हा 80 रुपये प्रॉफिट आपण कुठल्या अमाऊंटवर मिळवला आहे? 400 जी अमाऊंट होती ना, म्हणजे खरेदी केलेली किंमत, त्याच्या बेसवर आपण 80 रुपये मिळवले. बरोबर का नाही? म्हणून बेसला काय येईल? 400. ज्याच्या बेसवर मिळवले त्याला आपण खाली घ्यायचं भागिले म्हणून. ठीक आहे ना. समजून घ्या, 400 रुपयाचं बुक घेतलं तुम्ही, 80 रुपये प्रॉफिट मिळवला 480ला विकून. पण 80 रुपये प्रॉफिट मिळवण्यासाठी तुम्हाला 400चं बुक घ्यावं लागलं. म्हणजे 400च्या बेसवर तुम्ही मिळवले ना 80 रुपये, म्हणून 80 भागिले 400. काही विद्यार्थी 80 भागिले 480 घेतील. 480 घ्यायचं नाही का? कारण बेस पकडायचा. ठीक आहे ना. बेस काय? 400चा आहे. कॉस्ट प्राईस 400 होती. आता गुणिले काय करायचं? 100, कारण पर्सेंटेज काढायचे. सिंपल. एकदम सोपा गुणाकार भागाकार आहे. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 4 1 4, 4 2 8, म्हणजे किती? 20%. ऑप्शन कुठला? बी करेक्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. अवघडचं काहीच नाही आहे. ठीक आहे ना. सिंपल युनिट सोडवायचं. या ठिकाणी तुम्हाला मी पहिलं एक लेसन सांगितलेलं आहे मॅथमॅटिकलमधलं. त्या ठिकाणी कुठला बेस घ्यायचा असतो, ठीक आहे ना, ॲव्हरेज कसा काढायचा, त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्या ट्रिक थोड्याफार सांगितलेल्या आहेत. तुम्ही ते लेसन पहा, तुम्हाला भागाकार गुणाकार पण थोडासा जमू शकतो प्रॉपर वेने. सिंपल. ॲक्च्युअली मॅथमॅटिक्स हे प्रॅक्टिस बेस असतं.
पण प्रॅक्टिस पण योग्य वेळी केली तर आपल्याला त्या गोष्टी इझी वाटू लागतात. सिम्पल. बाकी डेमो क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहोत, त्यामध्ये देखील या गोष्टी कव्हर होतील, कारण त्यामध्ये पण आपण मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन ॲड केलेले आहेत. पण या ठिकाणी एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून आपण लेसन पाहत आहोत. या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण प्रॉफिट काढला, मग प्रॉफिटच्या बेसवर पर्सेंटेज काढले, ते पर्सेंटेज आले 20%. कशी काढली हे कळालं नसेल, व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पाठ डेफिनेटली समजून जाईल. सिम्पल. तर ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट. आता सेकंड म्हणजे 2 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय समजून घ्या. बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹600 ए पर्सन लॉस 20%. ॲट व्हॉट प्राइस शुड ही सेल इट टू गेन 20%. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्या एका व्यक्तीने एक गोष्ट विकली 600 रुपयाला. 600ला विकल्यामुळे त्याला काय झालं, 20% लॉस झाला. मग त्यांनी असं विचारलंय, जर त्याला 20% गेन मिळवायचा असेल, त्यांनी काय मिळवलंय, लॉस मिळवलाय. जर त्याला 20% फायदा मिळवायचा असेल तर त्याला ती गोष्ट किती रुपयाला विकावी लागेल. सिम्पल. म्हणजे समजून घ्या बरं का, एक व्यक्ती आहे, त्यांनी एक गोष्ट 600ला विकायचं ठरवलं आणि त्यांनी ती विकली. 600ला विकल्यामुळे त्याला काय झालं, 20% लॉस झालाय. सिम्पल. मग आता त्यांनी काय म्हणलं, जर 20% लॉस त्याला 600 मध्ये होतोय, तर तीच गोष्ट त्याला 20% प्रॉफिटनी विकायची म्हणलं तर किती रुपयाला विकावं लागेल. सिम्पल. म्हणजे त्यांनी लॉस असतानाची व्हॅल्यू दिली आहे, तुम्हाला प्रॉफिट ॲड करून व्हॅल्यू किती होईल हे काढायचं. सिम्पल क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाही आहे. आता पहिल्यांदी पॉईंट काय आहे, कॉस्ट प्राईस. किती अजूम करतो आपण, आत्ता सांगितलं व्हिडिओमध्ये, थोडं बॅकला घेऊन पहा. कॉस्ट प्राईस 100 आपण ॲझम करतो, बरं ना. आता 100 जर कॉस्ट प्राईस ॲझम केली तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं, 20% लॉस झालाय त्याला, म्हणजेच -20% जर आपण केले तर या ठिकाणी किती येतात, 80 येतील. सिम्पल ना, समजून घ्या प्रॉपर वेने. आपण या ठिकाणी ॲझ्युम केलेली कॉस्ट प्राईस किती होती, 100. त्याने सांगितलं 20% लॉस आहे. मग आता 20%, 100चे 20% 20 लेस केलं तर किती जाते कॉस्ट प्राईस, 80. करेक्ट. इतकं तर कळलं. म्हणजे 80%लाच ती गोष्ट त्यांनी विकली. 80%ची व्हॅल्यू किती दिली, 600. समजून घ्या बरं का. आता होईल काय माहिती का, 600 त्याला भागिले किती येतील, 100 येतील का 80 येतील, त्याला भागिले येतील 80. कळालं पॉईंट. भागिले 80 का आले, 100 का नाही आले, कारण समजून घ्या, कॉस्ट प्राईस आपण 100 रुपये ॲझम करतो, 20% लॉस त्यांनी सांगितलाय. मग 100 - 20 केले तर राहतात 80, म्हणून 80 हाचा बेस आला. कळालं. आता त्यांनी काय म्हणलंय, 20% गेन त्याला मिळवायचं आहे. आता गेन कसं काढणार, गुणिले किती करणार, कॉस्ट प्राईस 100 आहे, 20% गेन मिळवायचा म्हणजे इथं प्लस करायची 20. 100 + 20 केले तर येतात 120. मग तुम्हाला व्हॅल्यू काढायची 120ची. त्यांनी दिली कितीची, 80ची. 100ची दिली का नाही, त्यांनी काय म्हणलंय, 20% लॉसमध्ये गोष्ट विकलेली, म्हणजे 600 ही अमाऊंट 20% लॉस असतानाची आहे, बरोबर ना. म्हणून आपण काय केलं, 100 - 20% केले, ठेवले 80 भागिलेमध्ये. आता त्यांनी विचारलं 20% प्रॉफिट करून किती येईल. मग आता 100 आपण ॲझ्युम करतो कॉस्ट प्राईस, 20% प्रॉफिट ॲड करायला लावला म्हणजे 120ची व्हॅल्यू काढायची, गुणिले करायची 120. इतकंच आहे. याच्या व्यतिरिक्त काय आहे, काय मध्ये काहीच नाही. गुणाकार भागाकार करून घ्यायचा, 0 गेला 0 गेला. त्यानंतर आता 4ने भाग देऊ. 4 × 4 4 × 2 8, ठीक आहे, आणि 4 × 3 12. सिम्पल ना. मग आता 2 × 2 आणि 2 × 3 6, 0 2 ॲज इट इज. आता 300 गुणिले काय राहिलं, 3. आता 300 गुणिले 3 किती झाले, 300 गुणिले 3 900. म्हणजे ऑप्शन आपला बी करेक्ट. 900 रुपयाची ती वस्तू होती, त्यांनी 600ला विकली, म्हणजेच 20% लॉसला विकली असं त्यांनी सांगितलंय. आणि गेन जर मिळवायचं म्हणलं तर ती गोष्ट तर 20% गेन मिळून त्या गोष्टीची व्हॅल्यू येते 900 रुपये. 100%ची व्हॅल्यू नाही आहे, लक्षात घ्या. हे काय 120%ची व्हॅल्यू आहे 900 रुपये. कारण त्यांनी विचारलं होतं 20% गेन मिळून किती होईल. ठीक आहे ना. एकदम सोप्या पद्धतीने आन्सर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण काढू शकता. आणखी एक ऑप्शन सांगतो तुम्हाला आन्सर काढण्याचा. काही जण असंही करू शकतात, ठीक आहे ना. पहिल्यांदा काय करतील, इथं लिहितील 600 भागिले किती, 80, गुणिले काय करणार, 100%ची व्हॅल्यू पहिले काढणार, मग XYZ अमाऊंट येईल, ठीक आहे ना. मग त्या अमाऊंटमध्ये परत 20% ॲड केले तर ती 900 येईल. म्हणजे सोडवा पहा तुम्ही असं प्रकारचं, ठीक आहे ना. याची व्हॅल्यू किती येते ती काढा, ती व्हॅल्यू येईल, त्याच्यात 20% ॲड करा, अमाऊंट 900च येईल, ठीक आहे ना. म्हणजे सोपं आहे. तर तुम्ही इथं काढलं ना, फॉर एक्झाम्पल 2 0 गेले, सॉरी 1 0 गेला, हा 1 गेला,
येतील 75 समथिंग, म्हणजे 750 येतील. 750 प्लस 20% ॲड केले तर 900 येतील. चेक करून घ्या. पण आपण केलं काय, आता इथं 750 काढायचे प्लस 20% ॲड करायचे. हे करण्याऐवजी हे डायरेक्टली ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला गुणिले घेतलं, 120 घेतले, आन्सर आलं 900. कळत नसेल व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा. नाही कळालं व्हिडिओ पुन्हा बॅकला घ्या, पुन्हा पहा. डेफिनेटली समजेल. प्रयत्न करा, रिपीट पहा, क्वेश्चन समजेल. ठीक आहे ना. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपण किती क्वेश्चन कव्हर करतोय हे महत्त्वाचं नाही आहे. जे क्वेश्चन कव्हर करतोय ना ते प्रॉपरली आपल्याला समजलेच पाहिजे, यावेळी तुम्ही पाहायचं. सिम्पल. तर ऑप्शन आपला बी हा करेक्ट आहे, 900. नेक्स्ट 3 नंबरचा क्वेश्चन. ए मॅन सोल्ड 2 फॅन्स फॉर ₹1200 each. One he gained 20% and other he lost 20%. What is his overall gain or loss percentage? म्हणजे एका व्यक्तीने 2 फॅन विकले, ठीक आहे ना, आणि दोघांची किंमत किती होती, सेमच होती. पहा त्यांनी वेगवेगळ्या किंमत दिली का नाही म्हणले. 2 फॅन सोल्ड 1200, ठीक आहे ना, दोघं फॅनची किंमती सेम होत्या असं त्यांनी म्हणलंय. एक फॅन विकला त्याच्यामध्ये त्याला 20% प्रॉफिट झाला आणि एक फॅन विकला त्यामध्ये 20% त्याला लॉस झालाय असं त्यांनी म्हणलंय. तर ओव्हरऑल जे पर्सेंटेज आहे लॉस किंवा गेनचे ते किती आहेत हे तुम्हाला विचारलंय. या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवायचा, ज्या वेळेस आपण 2 गोष्टी एकाच किमतीला विकत असतो आणि एकामार्फत लॉस झालेला असतो आणि दुसऱ्यामार्फत प्रॉफिट झालेला असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी लॉसमध्येच आपण असतो, प्रॉफिटमध्ये नसतो. सिंपल पॉईंट लक्षात घ्या, रिपीट करतो. ज्यावेळेस आपण 2 गोष्टी एकाच किमतीला विकतोय, एकच किंमत, आणि एका गोष्टीमध्ये आपल्याला लॉस झालाय आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, तर त्यावेळेस अल्टिमेट जर तुम्ही काढलं ना फायनल आउटपुट, ते काय असतं, लॉसचंच असतं, प्रॉफिटचं नसतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी गेन असणार आहे का, नाही, लॉसच असणार आहे, पण तो किती हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला आन्सर काढायचं, एकदम बेसिक वेने आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न करू. तर आपण या ठिकाणी लॉसचा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे ना, तुम्हाला आता सांगितले पहा, एकच गोष्ट 2 गोष्टी आहेत एकाच किमतीला विकल्या, एकामध्ये लॉस झाला एकामध्ये प्रॉफिट झालाय, तर त्यामध्ये लॉसच कन्सिडर करतात, लॉसच त्या ठिकाणी असतो अल्टिमेट. आता लॉसचा फॉर्म्युला काय काढणार, x / 10 × √2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता x म्हणजे काय, लॉसचे पर्सेंटेज किती आहेत, लॉसचे पर्सेंटेज 20 आहेत, 20%. ठीक आहे ना, लॉसचे पर्सेंटेज 20 / 10 ॲज इट इज फॉर्म्युलेचे स्क्वेअर रूटला ॲज इट इज 2. आता 10 × 10, 10 × 2 = 20, म्हणजे इथं काय आलं, 2चा स्क्वेअर किती आले, 4. 4 आहे का कुठे, इथे पहा 4% लॉस. एकदम बेसिक आन्सर काढलं का नाही, अवघड काही आहे का, काहीच नाही. जर आपण असा क्वेश्चन परीक्षेला पाहिला तर आपल्याला वाटतं काय आहे, कसं काढायचं, ठीक आहे ना, कन्फ्युजन होऊन जातं. कन्फ्युजनचे पॉईंट नसतात, क्वेश्चन इझीच असतात, फक्त प्रॅक्टिस प्रॉपरली केली पाहिजे. सिंपल. रिपीट करतो बरं का, 2 गोष्टी विकताय, एकामध्ये लॉस झालाय एकामध्ये प्रॉफिट झालाय, तर लॉसच त्या ठिकाणी असतो. लॉसचा फॉर्म्युला काय, x / 10 √2. व्हॅल्यू टाकल्या, x म्हणजे लॉसचे पर्सेंटेज जे आपण 20% त्या ठिकाणी पाहिलेत ते टाकले, आन्सर आपला आलं 4%. ऑप्शन सी करेक्ट. इथं 4% गेन असं जर असतं एखादं ऑप्शन, तर गेनवाला नाही लॉसवालाच ऑप्शन आपण करेक्ट ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. सिंपल. तर इथं ऑप्शन सी हा करेक्ट आहे. ठीक आहे, हा नाही, ऑप्शन सी करेक्ट, 4% लॉस. नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चनमध्ये काय म्हणले समजून घ्या. इफ ए डिस्काउंट ऑफ 10% इज गिवन ऑन द मार्केट प्राइस ऑफ एन आयटम. ठीक आहे ना, एक कुठलं तरी प्रोडक्ट आहे, त्याच्या सेलिंग प्राइसवर म्हणजे मार्केट प्राइसवर 10% डिस्काउंट दिलाय. द शॉपकीपर स्टील मेक ए प्रॉफिट ऑफ 20%. पुढे म्हणले पहा, इफ कॉस्ट प्राइस इज ₹300 व्हॉट इज द मार्केट प्राइस. थोडक्यात म्हणलंय काय, एक प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टला विकताना 10% डिस्काउंट दिलाय. ठीक आहे, XYZ कस्टमरला, आणि 10% डिस्काउंट देऊन देखील जो विक्रेता आहे ना त्याला 20% प्रॉफिट भेटलाय असं म्हणलंय. पहा इथे काय म्हणलंय, 10% डिस्काउंटमध्ये ते प्रोडक्ट विकलंय, ते प्रोडक्ट 10% डिस्काउंटमध्ये विकून देखील त्यांना 20% प्रॉफिट भेटलेला आहे. बरेच साड्या वगैरे असतात पहा, साडीवर असतं 20% ऑफ, 30% डिस्काउंट, मग आपण म्हणतो तरी पण त्यांना प्रॉफिट होतोय का, यस डेफिनेटली होत असतो. तशाला पॉईंट आहे.
10% डिस्काउंट दिलेला आहे, तरी पण शॉपकीपरला 20% प्रॉफिट भेटलाय त्या प्रोडक्ट मागं. आता पुढे काय म्हणलं त्यांनी, जर त्या प्रोडक्टची कॉस्ट प्राइस, ठीक आहे, सेलिंग नाही बरं का, कॉस्ट प्राइस ही 300 असेल तर त्याची ॲक्च्युअल मार्केट प्राइस किती असेल हे तुम्हाला विचारलंय. आता 300 ही काय कॉस्ट प्राइस आहे, 300. सिंपल. यामध्ये आपल्याला काय करायचं, 20% ॲड करायचे. कुठले 20% ॲड करायचे, हे प्रॉफिटचे. इथून पहा, 300 रुपयाचं किंमतचं प्रोडक्ट आहे, त्याने 20% प्रॉफिट त्या प्रोडक्टवर मिळवला आहे. आता 300 मध्ये 20% ॲड केले तर किती होतील, 360 होतील. कारण का, 300 इथं लिहितो पहा, 300च्या 10% किती आले, 30 आले. 20% म्हणजे किती, 60 आले. सिंपल ना. मग आता 300 प्लस 20% जर ॲड केले तर 20% व्हॅल्यू किती येते, इथं लिहितो ब्रॅकेटमध्ये 60 येते. सिंपल ना. मग ही व्हॅल्यू किती झाली, 360. आता 360 जी व्हॅल्यू आहे ना, ही आपण काढलेली पहा, ती 360 व्हॅल्यू 10% डिस्काउंट नंतरची आहे. कसं समजून घ्या. त्यांनी पहा 10% डिस्काउंट दिलेला आहे, तरी देखील 20% प्रॉफिट भेटला आहे. कुठल्या व्हॅल्यूवर, 300 रुपयाच्या व्हॅल्यूवर. म्हणजे 300 रुपये कॉस्ट प्राइस होती, त्याने 20% त्याचा प्रॉफिट ॲड केला, झाली किती, 360. 360ला ते प्रोडक्ट विकलेलं आहे, पण 360ला विकताना पण त्यामध्ये 10% डिस्काउंट ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे 360 मध्ये पण 10% डिस्काउंट देऊन ते प्रोडक्टची व्हॅल्यू 360 आहे. म्हणजेच काय, ही 360 व्हॅल्यू कितीची असणार आहे, 100% का 90%? थोडं विचार करा. 100% की 90? 90% व्हॅल्यू आहे किती, 360. कारण का, 10% डिस्काउंट देऊन ती व्हॅल्यू आहे 360. समजते ना. आता 360 ही व्हॅल्यू कितीची आहे, 90%. इतकं तर कळालं. तुम्हाला काढायची किती, 100% व्हॅल्यू. सिंपल ना. 100% साठी गुणिले फक्त 100 करणार. आता 9 1 9, 9 चौक 36, हा शून्य गेला, हा एक गेला, 4ला इथं शून्य करायला, इथे करायला, म्हणजे किती आले, 400. त्या प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे, 400 रुपये. कळालं 400 कसे आले. सिंपल रिपीट करतो. प्रोडक्टची कॉस्ट प्राइस त्याने दिली ती 300. 300 व्हॅल्यू काय होती, इथं आपण लिहिली. त्या 300 मध्ये 20% प्रॉफिट त्यांनी ॲड करून प्रोडक्ट विकलं, ते आले 360. पण 360 पण ही मूळ व्हॅल्यू नव्हती. त्याने सांगितलं की त्यावर पण 10% डिस्काउंट ऑलरेडी दिलता. म्हणजे 360 प्लस 10%, सॉरी 360 ही व्हॅल्यू होती, ही 10% डिस्काउंटेड व्हॅल्यू होती. म्हणजेच किती टक्क्यांची व्हॅल्यू होती, 90%ची. 360 म्हणून 360ला बेस आपण घेतला 90, काढायची होती 100%ची, कोणी घेतली 100, आले 400. ऑप्शन आपला सी करेक्ट आहे. ठीक आहे ना, 400 करेक्ट. आता 400 पहा, 400 व्हॅल्यू होती, आपण असं कन्सिडर करू. आता या ठिकाणी मूळ किंमत आपल्याला कळेल 400 होती. 400वर 10% डिस्काउंट दिलेला आहे प्रोडक्टवर. 400च्या 10% म्हणजे किती आले, 40. म्हणजेच किती राहिले परत, 360. 360 मध्ये 20% प्रॉफिट ॲड आहे, बरोबर ना. आता 300 व्हॅल्यू होती, 360 मध्ये 20% प्रॉफिट ॲड आहे, म्हणजेच किती ॲड आहे, 60 रुपये. 300च्या 20% किती येतात, 60 येतात. आत्ता काढले होते ना इथे, नाही इथे काढले होते, बरं ना. म्हणजे 300 मध्ये 60 रुपये ॲड आहेत. मग मूळ राहिली किती किंमत, 300. इथं 300 दिलेली. म्हणजे क्रॉस जरी व्हेरीफाय केलं तरी पण आन्सर करेक्ट येतं. जास्त तुम्ही डीपमध्ये जायला प्रयत्न केला तर कन्फ्युजन वाढणार आहे. एकाच कुठल्या तरी पद्धतीने आन्सर काढण्याचा प्रयत्न करा, आन्सर येऊन जातं. सोपं आहे, अवघड असं काहीच नाही आहे. ठीक आहे, एकदा रिपीट करतो बरं का. 300 व्हॅल्यू होती, 300ला त्यांनी काय म्हणलं, ती प्रोडक्ट विकायचं ठरवलं, पण 20% प्रॉफिट ॲड करून. मग किती झाले, 360 झाले. 360 ही 90%ची व्हॅल्यू होती, कारण 10% ऑलरेडी डिस्काउंट दिलता. मग आपण काही नाही केलं, फक्त 360 घेतले, भागिले घेतले 90, कारण 90%ची व्हॅल्यू होती, गुणिले घेतले 100, आलं 400. सिंपल. सी करेक्ट. नेक्स्ट. What will be compound interest on rupees 10,000 for 2 years at 10% per annum compounded annually? कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लावला एकदम इझी. कंपाऊंड इंटरेस्टला डायरेक्टली 10,000वर 20% काढायचं नाही किंवा 10% काढायचं नाही. कंपाऊंड इंटरेस्टचं बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल. पहिल्यांदा फर्स्ट इयरचं जर काढायचं म्हणलं, बेसिक कॅल्क्युलेशन आहे. 10,000 अमाऊंट आहे, किती टक्के, 10% प्लस 10% म्हणजे किती आले, 1,000. 10,000चे 10% म्हणजे 1,000. पहिल्या वर्षीची व्हॅल्यू किती आली, अकाउंटमध्ये 11,000 आली, बरं ना. 10% मूळ किंमत होती, 10% इंटरेस्ट भेटला वर्षभरामध्ये, म्हणजेच 10,000 मध्ये आणखी 1,000 ॲड होणार, किती झाले, 11,000. सेकंड इयरला अकाउंटमध्ये व्हॅल्यू आहे किती तुमच्या, 11,000 आहे. समजते ना, कंपाऊंड इंटरेस्टचं बेसिक आहे. 10,000 त्यांनी दिलेली अमाऊंट, पहिल्या वर्षी 10%, 2 वर्ष सांगितले ना, पहिल्या वर्षी पण 10% भेटला, मग 10,000त 10% ॲड केले तर किती येतात, 11,000.
सिंपल ना, मग तेच केलं मी. इथं 1000 10% होतात, मग 1000 10,000 ॲड केले, आले 11,000. म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी 11,000 तुमच्या अकाउंटला आहेत. सेकंड इयर उजडलं, 11,000 अकाउंटला आहेत. पुन्हा त्यांनी काय सांगितलं 2 वर्षासाठी 10%, मग पुन्हा 10% ॲड करणार. ठीक आहे, आता 11,000च्या 10% किती आले 1100, म्हणजेच 11,000 प्लस 1100 जर केले तर किती येतात 2100. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला करेक्ट येईल, तुमचा ऑप्शन नंबर करेक्ट येईल बी 2100. 2100 कसे आले कळाले ना. त्यांनी म्हणले कंपाऊंडेड इंटरेस्ट किती आहे, टोटल अमाऊंट नाही विचारलेली, तशी 21,000च्या पुढे अमाऊंट होईल. ती अमाऊंट नाही, इथं पहिल्या वर्षीचे 1,000 होते, दुसऱ्या वर्षीचे 1100 होते. 1,000 प्लस 1100 किती 2100. अशा प्रकारे ती अमाऊंट आलेली. फायनल ही 10,000 11,000 ॲड करून नाही, फक्त इंटरेस्ट विचारला त्यांनी. इंटरेस्ट आला ऑप्शन बी 2100. नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबर. द ॲव्हरेज एज ऑफ 5 स्टुडंट इज 20 years. इफ द टीचर एज include the average increase 2 year, what is the teacher age? तर याचा आन्सर काढताना आपल्याला सम काढायचे असते, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन आपण ऑलरेडी पहिल्या काही पार्टमध्ये कव्हर केलेले आहेत. आता पहिल्यांदा त्यांनी काय म्हणलं 5 स्टुडंट्स. ठीक आहे ना. मी कुठलाही क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली ऑलरेडी सोडून ठेवलं आहे आणि तिचं एक्सप्लेन करतोय असं नाही. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर सोडून दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला पण कळतं स्टेप कशा आहेत. ठीक आहे ना. 5 स्टुडंटचा ॲव्हरेज आहे किती आहे 20 years. आता सम काढायचे, आपल्याला टोटल काढायचे. म्हणजे आपण काय करणार 5 गुणिले किती करणार 20 करणार. हे पहा 5 स्टुडंटचा ॲव्हरेज किती आहे 20. मग 5 स्टुडंट आहे त्याचा ॲव्हरेज आहे 20, बरोबर. इथं येतो 20, म्हणजेच त्याची गुणाकार कसं येईल 5 गुणिले 20, म्हणजेच किती आले 100. इतकं तर कळालं. पुढे म्हणले पहा इफ द टीचर एज इज इन्क्लुडेड द ॲव्हरेज इन्क्रीज बाय 2 years. म्हणजे टीचरची एज जर आपण ॲड केली तर ॲव्हरेज वाढतो 2 वर्षांनी. पहिले 5 स्टुडंट होते, टीचरला एक ॲड करायचं म्हणजे किती झाले आता 6 झाले. कळालं का. टीचरची एज ॲड केली, पहिले 5 स्टुडंट होते ना, आता टीचर पण ॲड झाले, म्हणजे टोटल किती झाले 5 स्टुडंट 1 टीचर म्हणजे 6 झाले. म्हणजे 6 येणार. गुणिले ॲव्हरेज कितीने वाढतो 2ने वाढतो. पहिला किती होता 20 वर्ष होता, आता ॲव्हरेज कितीने वाढलाय 2ने वाढला, म्हणजे देतील 22. आता 6 गुणिले 22 किती आले 132. गॅप किती आहे 100 मायनस 132 किंवा 132 मायनस 100 किती आले 32. म्हणजे या ठिकाणी टीचरचं एज किती आहे 32 वर्ष. ऑप्शन नंबर बी करेक्ट. एकदम सिंपल वेने काढलेला आन्सर आहे, अवघड असं काहीच नाही आहे. ॲव्हरेज काढताना पहिल्यांदा सम काढायची, टोटल काढायची. ही त्या टोटलमधला गॅप म्हणजे आपला पर्टिक्युलर आन्सर. ठीक आहे ना. तर ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. रिपीट करतो, पहिल्यांदा 5 स्टुडंट दिले, 5 घेतले. 20 वर्ष ॲव्हरेज दिलता, 20 वर्ष घेतले. त्याचा गुणाकार केला, सम काढली, आले 100. त्यांनी पुढे सांगितलं इफ टीचर एज इन्क्लुडेड, टीचरला ॲड केलं म्हणजे 5 स्टुडंट प्लस 1 टीचर म्हणजे आले 6. इथं 6 घेतले. आणि ॲव्हरेज किती वाढला 22ने, म्हणजे पहिला 20 होता आता 22 आलं 132. 6 गुणिले 22 132. मग 100 मायनस 132 32. ऑप्शन नंबर बी करेक्ट. अवघड आहे का नाही, अवघड सिंपल आहे. नेक्स्ट काय म्हणले समजून घ्या. ए पर्सन ट्रॅव्हल फ्रॉम सिटी ए टू सिटी बी ॲट अ स्पीड ऑफ 40 km/h and return at speed of 60 km/h. What is his average speed for whole journey? तर त्याचा येण्याचा आणि जाण्याचा स्पीड किती होता हे तुम्हाला विचारलंय. सिंपल आहे, अवघडच नाही आहे, ॲव्हरेज विचारलाय. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, तो इकडून इकडे गेला. ठीक आहे, म्हणजे या पॉईंटपासून या ठिकाणी गेला, त्यावेळेस त्याचा स्पीड होता 40. नंतर इकडे रिटर्न आला तो पुन्हा. ठीक आहे ना, या पॉईंटपासून, त्यावेळेस त्याचा स्पीड किती होता 60. तर त्यांनी विचारलं की होल जर्नी म्हणजे जाताना आणि येताना मिळून त्याच्या ॲव्हरेज स्पीड किती आहे. आता काही जण काय करतील 40 प्लस 60 करतील, आन्सर काढतील. ते पण काही वेळेस योग्य आहे, पण ज्यावेळेस डेस्टिनेशन सेम आहे त्यावेळेस. जर डेस्टिनेशन थोडं वेगळं असेल तर त्या ठिकाणी आन्सर थोडंसं चेंज होतं. या ठिकाणी आपण काय करणार, यांचा हार्मोनिक मीन काढणार. बेसिक मीन काढायचा नाही, हार्मोनिक मीन काढायचा. म्हणजेच काय, या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा. कुठला ॲव्हरेज स्पीडचा, तो हार्मोनिकचा आहे. कुठला 2xy डिवायडेड बाय x प्लस वाय, हा फॉर्म्युला यूज करायचा. का बरं लक्षात घ्या, कारण का तो ज्यावेळेस या ठिकाणी जातोय, ठीक आहे ना, हा सकाळी जात असेल
आणि इकडून वापस या ठिकाणी येतोय त्यावेळेस तो संध्याकाळी येत असेल कदाचित. सेम टाईमाला तो हे नाही करते ना, प्रवास करत नाहीये. जाण्याचा वेळ वेगळा आहे, येण्याचा वेळ वेगळा आहे. जाताना वेळ वेगळा आहे त्यामुळे थोडंसं स्पीड वेगळा असणार आहे. येताना वेळ वेगळा आहे त्यामुळे स्पीड वेगळा असणार आहे. तुम्ही कुठल्या वेळेत कुठला प्रवास करताय याच्यावर त्याचा स्पीड डिपेंड असतो. म्हणून डायरेक्टली 40 + 60 भागिले 2 आणि तुमचं आन्सर आलं असं नसतं, 50 आन्सर असं नसतं. ठीक आहे ना. हे काढलं तर कदाचित चुकू शकतं. काही पॉईंटला हे पण बरोबर असतं. पण जर बेसिक आपण प्रॉपर विचार केला तर जाताना त्याचा स्पीड 40चा होता, येताना 60चा आहे. मग 60चा का झाला? काहीतरी कारण असेल ना, ट्रॅफिक असेल, टाइम वेगळा आहे, काहीतरी रिझन आहे. ठीक आहे ना. मग अशा वेळेस आपण काय करतो, हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला यूज करतो. 2xy / x + y. फक्त किमती टाकायच्या. x आणि y काय आहे? त्याचा स्पीड आहे जो दिलेला आहे आपल्याला इथे आणि इथे. मातीत लिहून काढू. 2 इथं गुणिले, बरोबर ना, कारण दोघांच्या मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणिले. आता 2 मल्टिपल त्याला काय येणार 40. एक्सची किंमत आपण 40 लिहू आणि वायची लिहू 60. हे झालं वरचं 2xyचं. 40 आणि 60 दिलेले आहेत भागिले x + y म्हणजे काय 40 + 60. सोडवायचं आहे, अवघडचं काहीच नाही आहे. इथे किती आले? इथं आले 6 × 24 आणि 24 दुनी 48 म्हणजे 4800. बरं ना. भागिले किती येतील 100. 40 आणि 60 100. मग 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, किती राहिले 48. ऑप्शन नंबर ए करेक्ट. हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला यूज केला आहे, बाकी काहीच केलं नाही. आन्सर काढलं, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्या, आपल्याला भेटलं 48. सिम्पल. तर 48 km/h त्याचा ॲव्हरेज होल जर्नीचा स्पीड आहे. ऑप्शन ए करेक्ट. नेक्स्ट. In a class 60 student, the ratio boys to girls is 2:1. How many more girls should be added to make the ratio 1:1? म्हणजे बॉईज आणि गर्ल्स यांचा रेशो काय 2:1. तर त्याने विचारलं बॉईज आणि गर्ल्सचा रेशो 1:1 होण्यासाठी किती मुली त्यामध्ये ॲड कराव्या लागतील. कारण गर्ल्स इथं 2:1 आहे म्हणजे 2 बॉय असतील ते 1 गर्ल आहे. ठीक आहे ना. हे रेशो दिलेलं आहे त्यांनी. तर त्या ठिकाणी 1:1 रेशो होण्यासाठी आणखी मुली किती ॲड करावं लागतील हे विचारलं आहे. टोटल 60 मुली लक्षात ठेवायचं. ठीक आहे 60 मुली. आता टोटल रेशो किती आहे हे आपण काढायचं. इथं मुलांचा किती रेशो आहे 2, मुलींचा किती 1 आहे. इथं बरं लिहिले आहे पहा. बॉईजचा 2 आहे बरं ना, आणि गर्ल्सचा किती 1 आहे. हे दिले ना रेशो बॉईज टू गर्ल आहे म्हणजे बॉईजचा 2 गर्ल्सचा 1. टोटल किती झाले 3. 2 आणि 1 किती 3. 3 हा टोटल रेशो आहे आणि टोटल स्टुडंट किती इथं 60 म्हणजे 60 = 3. हे असेल का येईल, कारण टोटल रेशो 3 होतोय आणि टोटल स्टुडंट पण 60 आहेत म्हणजे 60ची व्हॅल्यू टोटल 3 आहे. हे तर कळालं आपल्याला. आता 60ची व्हॅल्यू टोटल 3 आहे तर आपण 2ची व्हॅल्यू काढू शकतो का? येस काढू शकतो. 60ची व्हॅल्यू 3 कळते आपल्याला, 2ची व्हॅल्यू आपण डेफिनेटली काढू शकतो. आता 60 ज्याची व्हॅल्यू दिलेली 3ची व्हॅल्यू 60 आहे म्हणून भागिले 3 गुणिले. आता पहिल्यांदा आपण 2ची व्हॅल्यू काढू फक्त बॉईजची. गुणिले 2 घेतले तर इथे किती आले 3 × 3 3 दुने 6 आणि 20 दुने 40 म्हणजे पहा ह्या 2ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली आली 40. पहिल्यांदा 2 घेतले पहा. आता 1ची व्हॅल्यू पण आपण काढू शकतो का? येस काढू शकतो. पहा 60 आहे ॲज इट इज घेतले भागिले 3 ॲज इट इज येणार कारण टोटल 60ची व्हॅल्यू 3 आहे म्हणून भागिले 3च. आता काढायची किती मुलींची इथं 1:1 आहे पहा म्हणून गुणिले 1. इथं येणार काय 3 × 3 3 दुने 6 म्हणजे किती आले 20. ठीक आहे. मग या ठिकाणी किती आली मुलींची व्हॅल्यू 20. आता सिम्पल आहे पहा. इथं 40 मुलं इथं मुली 20 आहेत. हे आपण बायफरिफिकेशन केलं त्याचं. ठीक आहे क्लासिफिकेशन केलं. आता मुलांची मुलींची संख्या सेम व्हायची असेल म्हणजे काय 1:1 रेशो व्हायचं असेल. इथं म्हणले पहा त्यांनी 1:1 रेशो जर करायचं असेल तर हे मुलं 40 आहेत आणखी किती मुली ॲड करावं लागतील तर ते सेम होतील 20 मुली. इथं आणखी 20 जर ॲड केली तर इकडे येतील 40 आणि इकडे मग 40च आहे मग तर मॅच होईल. ठीक आहे ना. म्हणजे 40 असं 40 हे जर केलं 40 × 40 40 × 40 आलं ना 1:1 बरोबर ना. 1:1 आलं का नाही. मग 40 × 40 म्हणजेच काय इथं 40 मुलं इथं आणि मुलींचा रेशो आला 20. मग आणखी जर 20 ॲड केल्या तर 40 होत आहेत आणि दोन्हीकडे सेम व्हॅल्यू झाली तर रेशो येतो 1:1. म्हणजेच काय त्यांनी म्हणले पहा किती मुली आणखी ॲड करावं लागतील जर रेशो आपल्याला 1:1 घ्यायचा. तर 20 मुली आपण काढल्या त्याच्यामध्ये आणखी 20 जर ॲड केल्या तर रेशो सेम येतोय. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. 20 मुली ॲड करावं लागतील.
सिंपल वेने आन्सर काढलेलं आहे, अवघड असं काहीच नाही आहे. आय होप क्वेश्चन कळाला असेल. आता आणखी काही क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करूया. जास्त क्वेश्चन आपण कव्हर करत नाही, जे करतोय ते प्रॉपरली समजून घ्या. अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर एक्झामला सुटलाच पाहिजे या वेळेने आपण पाहतोय. लॅपटॉपची चार्जिंग थोडीशी कमी झाली म्हणून हा व्हिडिओ मी एंड करतो. बाकीचे सर्व क्वेश्चन आपण पुढच्या लेसनमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. आय होप आजचं लेसन तुम्हाला समजलं असेल. तर फ्रेंड, तुम्हाला कॉमर्स संदर्भात किंवा पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. त्याच कोर्समधलं हे एक लेसन आहे. ठीक आहे. तर आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.